आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. भुसावळात ईद उल फित्रची जल्लोषात साजरी. नव्या ईदगाहमध्ये 25,000ची उपस्थिती. रस्त्यावरही नमाज. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या ईद उल फित्र निमित्त भुसावळ शहरात उत्साह, आनंद आणि सामाजिक एकतेचं सुंदर चित्र पाहायला मिळाले. खडका रोडवरील नव्या ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. जाम मोहल्ला येथील सुन्नी जामा मस्जिदचे पेश इमाम मौलाना रेहान रजा यांनी नमाज अदा करून दिली. नव्या ईदगाहमध्ये तब्बल 24 ते 25 हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. नव्या ईदगाहमध्ये गर्दी उसळली. रस्त्यावरही नमाज. यंदा नव्या ईदगाहमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळं संपूर्ण मैदान खचाखच भरले. परिणामी गिरगाव परिसर व खडका गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीनं नमाज अदा केली. हे दृश्य एकात्मतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक ठरले. ईदचा उत्साह केवळ ईदगाहपुरता मर्यादित न राहता आगवाडी चाळ, अकबर टाकी परिसर, गवळी बाला, जुना सातारा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून खडका गावापर्यंतच्या विविध मशिदींमध्येही सकाळी मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर मौलाना रेहान रजा यांनी देशात सुख, शांती, समृद्धी, शेतकऱ्यांचे कल्याण तसेच सर्व धर्मांमध्ये प्रेम व बंधुभाव कायम राहावा अशी अल्लाकडे दुआ मागितली. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख व ख्रिश्चन समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचं उदाहरण घालून दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटचे नेते सचिन चौधरी यांनी ईदगाह इथं भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. संजय सिंग चव्हाण, भुसावळ. आज यहाँ अपने रमज़ान ईद के पवित्र दिन पर सब जो मुस्लिम, हिंदू, मुस्लिम भाई बहन, माता बहनें, सबको मैं ईद की बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा. और आज जो मौलाना जी थे, उन्होंने जो आज पैगाम दिया है कि सबको साथ में लेके चलो, खुशियाँ बांटो और मोहब्बत हर किसी के दिल में रहनी चाहिए, नफ़रत को कम करो. और इसी तरह मैं भुसावल वासियों को यही बोलूँगा कि हमेशा अपने सब समाज को, सब लोगों को अपन साथ में लेके चलो और तरक्की की तरफ अपना भुसावल कैसे जाएगा उस तरीके से नज़रिए से, और सबके दिलों में एक दूसरे के लिए प्यार मोहब्बत रखो. और सबको फिर से रमज़ान ईद की चौधरी परिवार की ओर से, गायत्री ताई भंगाड़ी की ओर से, सब नगर सेवकों की ओर से मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.